दादा, ट्रॅफिकचा एक नवीन नियम निघाला आहे, तर तुम्ही काय म्हणजे पाहिला का तो? काय सांगाल त्याच्यावर? काय प्रतिक्रिया देणार? मी उपायुक्त एक आपले ट्रॅफिकचे मोठे अधिकारी होते, त्यांची एक बाईट ऐकली मी की सर्वसामान्य पुणेकरांवरती जो काय दंडात्मक कारवाई केलेला आहे, दंड लावलेला आहे आणि तो दंड जर त्यांनी विहित वेळेत जर भरला नाही तर त्यांचे लायसन्स रद्द करू, अशा पद्धतीचा हुकुमशाहीसारखा एक आदेश पुणेकरांवर लादला गेलेला आहे. तर माझं असं आव्हान आहे त्यांना की जे लोक चुकीच्या पद्धतीने ट्रॅफिकचे नियम मोडतात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे का, तर हो झाली पाहिजे. दंड वसूल केला पाहिजे का, तर केला पाहिजे, पण तो संविधानिक पद्धतीने केला पाहिजे. आपण भारतात राहतो, आपल्या भारताला संविधान आहे, आपले काही कायदे आहेत, त्या अनुषंगाने केलं पाहिजे. आज जर एखाद्या व्यक्तीचं स्विगी झोमॅटो सारखं एखादं टू व्हीलरवरचं काम असेल, त्याचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालत असेल, घाई डिलिव्हरी देण्याकरता तो व्यक्ती जर नियमभंग केला असेल आणि त्याच्याकडे पैसे नसतील दंड भरायला, त्याचं जर लायसन रद्द केलं तर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने चालणार, त्याचं कुटुंब काय खाणार, याचा विचार माननीय जे काही अधिकारी असतील त्यांनी तो केला पाहिजे. सर्वसामान्याच्या पोटावर पाय देण्याचा अधिकार ह्यांना नाहीये. अनेक कॅब चालक असतील, अनेक टेम्पो चालक असतील, अनेक रिक्षा चालक असतील, यांचं उदरनिर्वाहाचं साधन बंद करण्याचे अधिकार या अधिकाऱ्यांना कोणी दिले? नक्कीच. आणि दादा, ट्रॅफिकचे जे नियम मोडले तर ते आपण फोटो काढून पाठवलं, बक्षीस देखील त्यांनी ठेवलं तर अगदी बरोबर आहे, चांगला उपक्रम आहे. पुणेकरांना कुठेतरी सवय लागेल, शिस्त लागेल याच्याकरता. पण तुम्ही चुकीच्या माणसांना पकडा, आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ. त्याच्यापेक्षा यांनी जर असा नियम ठेवला असता की तुम्ही बाबा स्वयंसेवी संस्थेसारखी 2 तास तिथे या, 2 तास इव्हनिंगच्या टायमिंगला ट्रॅफिक मुक्त करायला आम्हाला मदत करा आणि मग आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ तुम्ही चांगलं काम केलं, तर नियम तोडले नसते लोकांनी, ट्रॅफिक चांगल्या पद्धतीने सुरळीत झालं असतं. यांचं असं आहे की जो चोरी करतोय त्याला पकडून द्या, तुम्हाला आम्ही बक्षीस देऊ. पण बाबा चोरी होऊन नाही द्यायची, याच्याकरता नियोजन काहीच करायचं नाहीये. हे कुठेतरी चुकतंय, बरोबर की नाही? आपण फक्त पिक्चर मध्ये सिंगम बघतो, रस्त्यावरती सिंगम कधी दिसणार आपल्याला? बरोबर की नाही?